सावदा नगरपालिकेतील कन्या शाळेच्या मैदानाची दुर्दशा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, दोषींवर कारवाई होणार का? रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिकेद्वारे संचलित कन्या शाळेच्या सुमारे 11,000 चौरस फूट मैदानाच्या मजबूतीकरण, सौंदर्यीकरण आणि विकास कार्याच्या नावाखाली मैदानाची पूर्णतः दुर्दशा झाली आहे. 26 जानेवारीच्या गणतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिकच चर्चेचा विषय ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटनेते राजेश वानखेडे यांनी अलीकडेच पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. तरी देखील प्रशासनाकडून कुठलीही कारवाई झाली असल्याने या ठिकाणी संतप्त व्यक्त होत आहे. दोषींवर गुन्हा दाखल होईल का, असं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पालिका प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कारवाई करावी अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. तर संबंधित ठेकेदाराने या संदर्भात मला कुठलीही कल्पना न देता, वर्क ऑर्डर न दाखवता हे काम करण्यात आलंय आणि मी त्या इस्टिमेटच्या कागदावर सही सुद्धा केलेली नाही. त्यामुळे या संदर्भात चौकशी केली जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हे तुमची शाळाचा प्लेग्राऊंडचा जे विषय आहे त्या संदर्भात तुम्ही काय बोलाल? मुख्य अधिकारी भूषण वर्मा यांनी तुमच्याकडे जबाब विचारला आहे. जे व्यक्ती आले होते त्यांचं नाव मला फक्त माहिती आहे, खलील शेख, आणि त्यांनी मला कोणताच कागद पुरवलेला नाही. त्याचं इस्टिमेट सुद्धा दिलं नाही, वर्क ऑर्डर सुद्धा दिलेली नाही आहे. मला कोणताच कागद पुरवला नाही. शेवटच्या दिवशी मला फक्त ते साईन करायला एक कागद दिलाय आणि त्याच्यावर मी सही अजून सुद्धा केलेली नाही, कारण माझ्या शाळेचं ग्राउंड अजूनपर्यंत दुरुस्त झालेलं नाही. मग आता हे जे एवढा मोठा प्रकरण विषयामध्ये तुमचं नाव राहिलंय त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मी माझ्या मुलींच्या भवितव्यासाठी किंवा त्यांना खेळण्यासाठी मला एक आशा होती की मुलींना चांगला ग्राउंड मिळेल, म्हणून मी त्यांना ऑर्डर दिली की बुवा करा तुम्ही. पण माझी एक चूक झाली की मी शिवसाहेबांना त्यांना त्याविषयी विचारलं नाही. माझी ते तेवढी एक चूक झाली. अजून दुसरा उद्देश कसा आहे की हे काम अपुरा आहे, आता लोक त्यांना पेमेंट भेटला की नाही भेटला ते मला माहिती नाही. त्या पेमेंट तर काही मिळालं नसेल, कारण मी अजून सही केलेली नाहीये. एनओसी मी अजून दिलेलं नाही. MPSC समग्र शिक्षा अभियान यांच्या अंतर्गत होता. मग हे निधी कुठून येते ते काही माहिती नाही. त्यांना डायरेक्ट ऑर्डरी आलेल्या होत्या. त्यांनी मला फक्त एक कागद दाखवला, त्यावर आमच्या शाळेचं नाव होतं. आम्ही त्याला बोललो की आम्हाला पूर्ण वर्कआउट दाखवा, तुम्ही वर्क ऑर्डर दाखवा, काय आहे काय नाही कसं आहे. त्यांनी आम्हाला कोणताच कागद सुरुवातीपासून दाखवलेला नाही. आम्ही मध्ये काम सुद्धा बंद पाडलं होतं 1-1.5 महिना, परंतु मुलींची शाळा चालू होणार होती आणि मुलींना दुखापत होऊ नये म्हणून मी ते काम सुरू करायला सांगितलं, पण त्यांनी तेवढं उत्कृष्टरित्या काम पूर्ण केलेलं नाही. ओके, धन्यवाद मॅडम. थँक्यू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.